नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचे स्वागत करते तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ रेसिपी चॅनलमध्ये। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक झटपट, पौष्टिक आणि पारंपरिक असा नाश्ता, ज्वारीचे धिरडे। सकाळच्या घाईमध्ये झटपट असं नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो ना? मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की ट्राय करून पहा। सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारे ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे। आता आपण या ज्वारीच्या पिठामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। त्याचसोबत एक छोटी वाटी किसून घेतलेले गाजर टाकून घेऊ। येथे मी गाजर आणि कांद्याचा वापर करत आहे। तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्यांचा वापर केला तरी चालेल। आता आपण यामध्ये 1 टीस्पून चिली फ्लेक्स टाकून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिली फ्लेक्सच्या ऐवजी लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकतात। त्याचबरोबर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे व चवीपुरते मीठ टाकून घेऊ। त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊ। सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या पिठामध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकून घेऊ। हे पीठ भिजताना खूप जास्त घट्ट असे नसते, हे एकदम पाण्यासारखे पातळ पीठ भिजायचे। एकदम पाण्यासारखे पातळ पीठ भिजल्यामुळे तुमचे धिरडे एकदम जाळीदार व कुरकुरीत असे तयार होतात। आता इथे मला 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी मी 2.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। आता इथे तुमच्या ग्लासच्या साईजनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त सुद्धा होऊ शकते। तुम्ही पाहू शकतात आता आपले धिरड्यांसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे। आता आपण याचे लगेच धिरडे बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। आता आपण चमच्याच्या मदतीने बनवलेले पीठ तव्यावर टाकून घेऊ। अशा प्रकारे आता आपण संपूर्ण धिरडे बनवून घेऊ। तव्यावर धिरडे टाकून झाल्यानंतर आता आपण या धिरड्याच्या चारही बाजूने तेल टाकून घेणार आहोत। याआधी सुद्धा मी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले धिरडे वरच्या बाजूने संपूर्ण कोरडे झाले आहे। आता आपण हे धिरडे एका बाजूने पलटी करून घेऊ। एका बाजूने तुम्ही पाहू शकतात आपल्या धिरड्याला छान असा गुलाबी रंग आला आहे। आता अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा धिरडे भाजून घेऊ। आता आपले धिरडे दोन्ही बाजूने छान असे भाजले गेले आहे। आपले धिरडे छान असे कुरकुरीत झाले आहे व जाळीदार बनून तयार आहे। आता अशाच प्रकारे संपूर्ण धिरडे बनवून घेऊ। गरमागरम असा सकाळचा नाश्ता बनवून तयार आहे। तर चला मग तुम्ही सुद्धा हा नाश्ता करून पाहावा। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।